वेलकम माय डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण कॅपिटल मेंटेन करायच्या दोन मेथड्स पाहिल्या होत्या, फिक्स कॅपिटल आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. त्याचा एक प्रॉब्लेम सुद्धा आम्ही सॉल्व्ह करून दाखवला होता तुम्हाला. तो तुम्ही केला असेल असं मी अज्युम करते, समजलं असेल असंही अज्युम करते, नसेल समजलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघणार आहोत. प्रॉब्लेम मी वाचतेय, तुम्हाला समोर स्क्रीनवर प्रॉब्लेम दिसणार आहे. अदरवाईज तुमच्या बुकमध्ये सुद्धा हा आपण काल जो प्रॉब्लेम केला त्याच्या पुढचा प्रॉब्लेम आहे. मी प्रॉब्लेम वाचते. Karan and Kiran are partners in Messrs Mehta Enterprises. They have started business of ready-made garments on 1st of April 2019, on which date they contribute rupees 5 lakhs each as their initial capital. Karan has withdrawn rupees 20,000 and Kiran has withdrawn rupees 15,000 for their personal use. Interest on capital is allowed at 12% and interest on drawings is charged at 3% per annum. Karan is entitled to get salary of 1,800 per month and Kiran is allowed to get commission at 5% on net sales. During the years, net sales is rupees 2,50,000 and net profit earned during the year is 60,000. Prepare partners capital account under fixed capital method and fluctuating capital method. ठीक आहे. सो इथे तुम्ही काय पाहिलं, सगळ्यात पहिल्यांदा करण अँड किरण आर पार्टनर्स इन मेसर्स मेहता एंटरप्राइजेस. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा लिहितो इन द बुक्स ऑफ मेहता एंटरप्राइजेस. त्याच्या खालती मी लिहिणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे परत सेम लिहायचंय इन द बुक्स ऑफ मेहता एंटरप्राइजेस. याच्यावर तुम्ही लिहून ठेवणार आहात फिक्स कॅपिटल मेथड, ह्याच्यावर लिहिणार आहात फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता आपण काय लिहित असतो, तुम्हाला काय सांगितलंय मी, प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहायचा, लगेचच लिहायचे. पहिली दोन कामं काय करायची तर कुणाच्या बुक्समध्ये आपण लिहितोय आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो. अख्खा प्रॉब्लेम वाचलाय, तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग रेशो कुठे दिसला का नाही. सो व्हेन द प्रॉफिट शेअरिंग रेशो इज नॉट मेन्शन इट इज अज्युम टू बी इक्वल, अशी आपण वर्किंग नोट लिहिणार आहोत आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो 1:1 घेणार आहोत. सो इथे प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 1:1. सो इथे ब्रॅकेटमध्ये लगेच आपण 1:1 रेशो लिहून टाकायचा आहे. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. They have started business of ready-made garments on 1st of April, on which date they contribute rupees 5 lakhs each as their initial capital. नवीन कॉन्ट्रीब्युशन आहे. सो आपण ऍडिशन टू कॅपिटल किंवा इंट्रोडक्शन टू कॅपिटल असेल तर कॅपिटल अकाउंटला एंट्री करतो. नवीन इंट्रोडक्शन आहे किंवा इनिशियल कॅपिटल इंट्रोड्यूस केलंय, सो बाय कॅश और बँक असं येणार, बाय बॅलन्स येणार नाही. अजून नवीनच हे सुरू झालेलं आहे बिझनेस. सो 5 लाख इच. नाव काय होतं, करण आणि किरण. सो 5 lakhs इच. तसंच इथे बाय कॅश और बँक अकाउंट 5 lakhs इच. नेक्स्ट काय आहे, करण हॅज विथड्रॉन 20,000, किरण हॅज विथड्रॉन 15,000. आपण ड्रॉइंग्स कुठे लिहितो, करंट अकाउंटच्या डेबिटला लिहितो. सो टू ड्रॉइंग्स अकाउंट 20,000 आणि 15,000. 20,000 15,000. तसंच इथे काय येणार, फर्स्ट लाईन वरती लिहायला आता हरकत नाहीये, टू ड्रॉइंग्स अकाउंट 20,000 15,000. पुढे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड ऍट 12%. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल 12% आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशावरती कॅल्क्युलेट करायचंय, 5 लाख इच. सो वर्किंग नोट नंबर 1, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. नावं लिहायची आहेत खालती, करण 5 lakhs मल्टिप्लाइड बाय रेट काय सांगितला होता, 12%. आणि किरण 5 lakhs इंटू 12%. सो ही अमाऊंट आली 60,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कुठे घेणार आहोत, सॉरी, करंट अकाउंटच्या क्रेडिटला. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जिथे कॅपिटल तिथे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जिथे ड्रॉइंग्स तिथे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. 60,000 इच. अमाऊंट सेम आहे दोघांची, त्याच्यामुळे 60,000 इच असं आलेलं आहे.
त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज चार्ज ॲट 3% पर एनम. सेकंड वर्किंग नोट आहे आपली इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. करण आणि किरण, करणचे ड्रॉइंग्स किती आहेत 20,000 आणि किरणचे 15,000. सो 20,000 इंटू 3% आहे. आता इथे डेट दिलेली आहे का ड्रॉइंग्सची? नाही दिलेली. सो आपण ऍव्हरेज 6 मंथ साठी घेणार आहोत. सो इथे ब्रॅकेटमध्ये लिहायचंय सिन्स डेट इज नॉट गिवन, ऍव्हरेज 6 months इंटरेस्ट इज कन्सिडर्ड. ठीक आहे. सो 20,000च्या 3%, 15,000च्या 3%, परत 6 months साठी. सो हे झाले 300 आणि हे झाले 450. नाही चुकलो, 225 रुपये. ठीक आहे. सो हे 300 आणि 225 रुपये दिलेत. ही कॅल्क्युलेशन जरा फास्ट करा बरं का, सवय लावा. जिथे ड्रॉइंग तिथेच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. सो टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 300 225. तसंच इथे टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 300 225. त्याच्यानंतर काय दिलंय? करण इज एंटायटेड टू गेट सॅलरी ऑफ ₹1,800 पर मंथ. सॉरी, करणला किती सॅलरी दिलेली आहे? 1,800 पर मंथ. सो सॅलरी पेएबल टू करण. नेक्स्ट वर्किंग नोट. ₹1,800 into 12, 21,600. आता ही सॅलरी कोणाला पेएबल आहे? करणला. किरणला नाहीये. सो बाय सॅलरी अकाउंट करणच्या ह्याच्यामध्ये अमाऊंट आली 21,600, किरणला डॅश. इथे सुद्धा बाय सॅलरी अकाउंट 21,600, इकडे डॅश. मग ह्याला काय आहे? किरण इज अलाउड टू गेट कमिशन ऍट 5% ऑन नेट सेल्स. सो फोर्थ वर्किंग नोट, कमिशन ऑन सेल्स किरणला आहे ती. सो किरण डॅश सेल्स किती आहेत? 2,50,000. 2,50,000च्या 5% 12,500 रुपये. सो हे 12,500 किरणला द्यायचे. इथे आपण काय लिहिणार आहोत? बाय कमिशन ऑन सेल्स अकाउंट करणला डॅश, किरणला 12,500. तसंच इथे बाय कमिशन ऑन सेल्स पहिल्याला डॅश 12,500 किरणच्या ह्याच्यात आले. त्याच्यानंतर काय दिलंय? नेट प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर इज 60,000. सो नेट प्रॉफिट 60,000 आहे. पुढची वर्किंग नोट आपण इथे करणार आहोत. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. वर्किंग नोट नंबर 5, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. आता इथे आपण नोट काय लिहिणार आहोत? सिन्स प्रॉफिट शेअरिंग रेशो इज नॉट मेन्शन्ड, it is assumed to be equal. अशी नोट लिहायची आहे आणि मग खालती लिहायचंय किरण करण 60,000 इंटू 1/2, 60,000 इंटू 1/2. 1/2 का? इक्वल आहे म्हणून.
सो 30,000 इच. प्रॉफिट कसं शेअर झालंय 30,000 इच. प्रॉफिट आपण कुठे घेतो करंट अकाउंटच्या क्रेडिटला. सो बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहायचंय शेअर इन प्रॉफिट 30,000 इच. इथे देखील बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये शेअर इन प्रॉफिट 30,000 इच. झालंय सगळं कन्सिडर करून. ठीक आहे, बॅलन्सिंग करायचं आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला 5 लाख तसेच तसे येणार. सो टू बॅलन्स कॅरीड डाऊन स्टार मार्क 5 लाख इच. टोटल 5 लाख. इथे क्रेडिट साइड हेवियर दिसतीये. $1,02,500 आणि इथे $1,11,600. बरोबर आहे टोटल्स. या टोटल इकडे लिहून टाकायच्या आहेत. मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं तसं सबट्रॅक्शन बाय वे ऑफ ऍडिशन. 5 + 5 10, 2 + 1 3 + 7, 2 + 1 3 + 2, 5 7 + 5 12, 87 275 आलं हे. 91,300. ओके, कळते डिफरन्स किती आलाय तो. त्याला आपण लिहिलंय काय टू बॅलन्स कॅरीड डाऊन स्टार मार्क. आता इथली टोटल करूयात. $5,51,600 आणि 5,42,500. कॉपी करा इथे. 5,51,600, 5,42,500. आता हे 225 आहे. 75 शेवटी येणार. 275, 5,27,275 आले इथे. $5,00,000. इथे इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहायचं राहिलंय बरं का. टोटल चुकली बघा. चेक कसं केलं मी. हे जी टोटल आहे 5 लाख + 91,000 ती इथे आली नाही. 60,000चा फरक पडला म्हणून लक्षात आलं माझ्या. ओके, डिफरन्स काढला. मला कळलं कसं हे मी इथे लिहिलं नाहीये ते आता तुम्हाला सांगितलं की हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स या दोघांचे टोटल यायला पाहिजे. तो आला नव्हता म्हणून माझ्या लक्षात आलं की इंटरेस्ट ऑन कॅपिटल मी तिकडे लिहायचे विसरले होते. कळलं, तुम्ही विसरू नका. सो या दोन मेथडने आपण पुढचा प्रॉब्लेम केलेला आहे. त्याच्यानंतर आपला तिसरा जो प्रॉब्लेम आहे ना हा मी तुम्हाला होमवर्कला देते. तो याच बेसिसवरती असल्यामुळे तुम्हाला अवघड जाणार नाहीये. सो थर्ड प्रॉब्लेम तुमचा होमवर्कला असणार आहे. आता मी फोर्थ प्रॉब्लेम घेते. ठीक आहे, सो हाच फॉर्मॅट असणार आहे. मी फक्त मधलं सगळं पुसून घेते. तुम्ही सुद्धा नवीन आखून घ्या. 1-2 मिनिटात आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात. प्रॉब्लेम नंबर 4. Sun and Moon were partners with capital rupees 10 lakhs and 5 lakhs respectively. They agree to share their profits in the ratio 3:2. Show how the following transactions will be recorded in the capital accounts of the partners. In both the cases, capitals are fluctuation and capitals are fixed.
They also introduced additional capital of rupees 2,25,000 and 1,50,000. Interest on capital, sun and moon चं किती आहे 5% each. ड्रॉइंग्स अकाउंट ड्युरिंग द इयर 22,500 15,000. डेट दिलेली नाहीये, लक्षात ठेवा वाचतानाच. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 1350 1,350 900. सो इथे डिरेक्टली आपल्याला इंटरेस्टच दिलेलं आहे, पर्सेंटेज दिलेलंच नाहीये. सॅलरी सनसाठी आहेत 15,000, मूनला नाहीयेत. कमिशन दोघांना आहे 7,500 5,250. शेअर इन लॉस आहे ड्युरिंग द इयर 45,000 अँड 30,000. सो लक्षात काय काय ठेवायचं, इथे लॉस आहे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं नाहीये, ओपनिंग कॅपिटल आहे आणि ऍडिशन ऑफ कॅपिटल सुद्धा ड्युरिंग द इयर आहे. ठीक आहे, सो सॉल्व्ह करायला घेऊया. सगळ्यात पहिलं मी काय म्हटलं होतं, इन द बुक्स ऑफ लिहायचा आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहायचा. बुक्सची नावं दिलेली नसल्यामुळे इन द बुक्स ऑफ डॅश 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 दिलेलं नाहीये म्हणून मी लिहिलं नाही असं करू नका. हे वाक्य लिहायचं इन द बुक्स ऑफ डॅश 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 असं लिहा. आता आपण जे हे आखलेले आहे त्याला सन आणि मून नावं द्यायची आहेत. ठीक आहे, सो सगळ्यात पहिलं काय आहे, सन अँड मून पार्टनर्स विथ कॅपिटल 10 लाख अँड 5 लाख रिस्पेक्टिव्हली. सो इथे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन येणार आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला 10 lakhs आणि 5 lakhs. इथे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 10 lakhs 5 lakhs. त्यानंतर आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2. पार्टनर्सच्या ब्रॅकेटमध्ये 3:2 लिहून टाकायचंय. ही आत्ताच सवय लावा बरं का, फायनल अकाउंट्सला पण लिहायचं आहे हे आपल्याला. दे इंट्रोड्यूस ऍडिशनल कॅपिटल 2,25,000 आणि 1,50,000. ऍडिशनल कॅपिटल फिक्स कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जातं. सो बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट by cash oblique bank account 2,25,000 1,50,000. 2,25,000 1,50,000. इथे एकच अकाउंट आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही. बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 2,25,000 1,50,000. लिहिताना बरोबर नंबरच्या खाली नंबर आला पाहिजे, सवय लावा हाताला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज 5%. आता ही खूप इम्पॉर्टंट तुमची वर्किंग नोट असणार आहे. सो ह्या प्रॉब्लेमच एकूणच स्टार मार्क करून ठेवा. हा प्रॉब्लेम नंबर 4 जो आहे त्याला स्टार मार्क करून ठेवा. वर्किंग नोट मध्ये आता मी सांगते, सगळ्यात पहिली वर्किंग नोट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता आपल्याला ओपनिंग बॅलन्स पण आहे इथे कॅपिटलचा आणि इंट्रोडक्शन ड्युरिंग द इयर सुद्धा आहे. आता इंट्रोडक्शन ड्युरिंग द इयरची डेट दिली आहे का, नाही दिलेली. सो आपण कॅल्क्युलेशन काय करणार आहोत, ओपनिंग बॅलन्स साठी फुल इयर घ्यायचंय, पण इंट्रोडक्शन ड्युरिंग द इयर साठी 6 months ऍव्हरेज घ्यायचंय. सो आपल्याला 2 वर्किंग नोट्स इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या करायच्यात. पहिलं ओपनिंग बॅलन्स आणि मग इंट्रोडक्शन. सो इंट्रोडक्शन इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑन ओपनिंग बॅलन्स फॉर फुल इयर. सो सनचं किती आहे 10 lakhs इंटू 5% आणि मूनचे किती आहेत 5 lakhs इंटू 5%. सो 50,000 आणि 25,000 हे तुमचं काय झालं, ओपनिंग बॅलन्स वरचा इंटरेस्ट झाला. आता ऍडिशन ड्युरिंग द इयर 2,25,000 1,50,000. त्याच्यासाठी आपण सेकंड वर्किंग नोट करणार आहोत, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑन ऍडिशन ब्रॅकेटमध्ये काय लिहायचंय, सिन्स डेट इज नॉट गिवन average 6 months interest is calculated. सो सनचं किती आहे ऍडिशन 2,25,000 मल्टिप्लाइड बाय 5% इंटू 6/12
मूनचे किती आहे ऍडिशन? 1,50,000 इंटू 5% इंटू 6/12. सो अमाऊंट काय आली आहे? इंटरेस्ट ऑन कॅपिटल फॉर द ऍडिशन ड्युरिंग द इयर 5650 आणि 3750. आता टोटल किती आली इंटरेस्ट ऑन कॅपिटल? 50,000 प्लस 5650 ही सनची आहे, 25,000 प्लस 3750 ही मूनची आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कुठे घेतो? करंट अकाउंटच्या क्रेडिटला. सो बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल टोटल किती? 50,000 प्लस 5650 म्हणजे 55,625. इथे पाहिजे तर अजून एक लाईन ऍड करा आणि टोटल्स पण लिहा. 28,750 हे झालं मूनचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग्स 22,500 15,000. ड्रॉइंग्स कुठे लिहितो आपण? इकडे इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहायचं राहिलंय. सो बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 55,625 28,725. 15 किती आहे? 22,500 आणि 15,000. 22,500 15,000 टू ड्रॉइंग्स अकाउंट. ड्रॉइंगचा इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स डिरेक्टली दिलेला आहे 1,350 आणि 900. 1,350 आणि 900. जिथे ड्रॉइंग्स तिथेच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. सो ड्रॉइंगच्या खालती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. तसंच इथे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग्स अकाउंट 22,500 आणि 15,000 टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 1,350 900. लिहिताना सवय ठेवा, परत परत सांगते मी. त्याच्यानंतर आहे सॅलरी, फक्त सनला आहे 15,000. सॅलरी करंट अकाउंटच्या क्रेडिटला येते. सो बाय सॅलरी अकाउंट फक्त सनला आहे 15,000, मूनला डॅश. इथे पण क्रेडिटला बाय सॅलरी अकाउंट सनच्या कॉलम मध्ये 15,000, मूनच्या कॉलम मध्ये डॅश. कमिशन दोघांनाही आहे. सो बाय कमिशन अकाउंट 7,500 5250. 7,500 5250 बाय कमिशन अकाउंट. आता डेबिटला काय जाणार, क्रेडिटला काय जाणार कळलंय ना? 7,500 5250. त्याच्यानंतर आहे शेअर इन लॉस फॉर द इयर 45,000 आणि 30,000 डिरेक्टली दिलेला आहे. आपल्याला जरी प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला असला तरी आपल्याला डायरेक्ट लॉस दिला आणि त्याचा शेअर करायचा असं दिलेलं नाहीये. आपल्याला डिरेक्टली अमाऊंटच दिलेली 45,000 आणि 30,000. आता हा शेअर इन लॉस आहे. मागच्या प्रॉब्लेम मध्ये जेव्हा आपण प्रॉफिट करत होतो तेव्हा आपण क्रेडिटला लिहित होतो. आता लॉस आहे की नाही, लॉस डेबिटला जातो. सो करंट अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचंय? शेअर इन लॉस. अमाऊंट आहे 45,000 30,000. तसंच इथे सुद्धा डेबिटला जाणार टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बऱ्याच मुलांना सवय असते इथे डायरेक्ट टू लॉस अकाउंट लिहायचं, तसं नाहीये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेअर इन लॉस. अकाउंट कुठलं आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 45,000 30,000 झालं सगळं लिहून? ठीक आहे, बॅलन्सिंग करूयात. आता इथे टोटल किती येणार आहे? 6,50,000. इथे 12,25,000.
12,25,000, 6,50,000. बॅलन्स पण तोच येणार, कारण डेबिटला इथे काही नसतंच कधीच. सो टू बॅलन्स कॅरीड डाऊन, स्टार मार्क, 12,25,000, 6,50,000. इकडे आपण करंट अकाउंटची टोटल घेऊयात. $34,000 आणि $78,125 सॉरी. हा, आता माझं चुकलं. टोटल घेताना मी चेक नाही केलं. डेबिट साइड इथे हेवीयर दिसतीये, सो इथे क्रेडिटचा बॅलन्स येणार आहे. आता करंट अकाउंटचं बॅलन्सिंग करताना तुम्हाला चेक काय करायचंय, कुठली साइड हेवीयर आहे. आता आपण आधी मूनचं बघूया. मून मध्ये ही साइड डेबिट साइड हेवीयर आहे, सो आधी आपण मूनचं बॅलन्सिंग करून घ्या. डेबिट साइड हेवीयर आहे, सो आपण डेबिट साइडची टोटल आधी घेणार आहोत. 45,900. इथे लिहिताना काय लिहायचंय, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, स्टार मार्क. आपण मूनचं बॅलन्सिंग करतोय आधी. अच्छा, 11,900 बरोबर आहे. 11,900 हे आलं तुमचा क्रेडिट बॅलन्स आला. कोणाच्या बाबतीत, मूनच्या बाबतीत. आता सनच्या बाबतीत काय आहे, डेबिट हेवीयर आहे का क्रेडिट? क्रेडिट हेवीयर आहे, सो क्रेडिटची टोटल घेऊया. $78,125 डेबिटला लिहून टाकू. 78,125. बरोबर आहे. 9275 आलं का? बरोबर आहे. सो ह्याच्या बाबतीमध्ये, सनच्या बाबतीमध्ये डेबिट बॅलन्स आहे आणि सॉरी, मूनच्या बाबतीमध्ये डेबिट बॅलन्स आहे, सनच्या बाबतीत क्रेडिट बॅलन्स आहे. जो बॅलन्स ज्याला नाहीये त्याला आपण डॅश केलीये. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, इकडे डेबिटला ब्रॉट डाऊन होणार आहे आणि हा डेबिटचा क्रेडिटला ब्रॉट डाऊन होणार आहे. कळलंय? सो दर वेळेला करंट अकाउंट मध्ये डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्सच असेल असं नाहीये. सो तुम्हाला चेक करायचंय कोणाचा, सनचा किंवा मूनचा जो पार्टनर आहे त्याची कोणती साईड हेवियर आहे ते आधी बघून घ्यायचंय आणि मगच करायचंय. नाहीतर डायरेक्ट टोटल घ्यायला जाल, पेननी टोटल घेता आणि मग नंतर लक्षात येतं, मग खाडाखोड करायला लागते. सो करंट अकाउंटच्या बाबतीत कुठलाही बॅलन्स येऊ शकतो, सो आधी चेक करायचं. कॅपिटल अकाउंटच्या बाबतीत तसं आहे का? नाही, कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईडच हेवियर आहे, सो आपण क्रेडिट साईडची टोटल घेऊन टाकणार आहोत इथे. सो इथे 13,03,125, 6,83,975. हीच आपण टोटल इकडे घेणार आहोत. 13,03,125, 6,83,975. बॅलन्सिंग करूयात. 12,34,275 आणि 6,38,050. कसं आलं? 28,750 आहे. कळलंय? चेकिंग कसं करायचं आहे? सनच्या बाबतीमध्ये 12,25,000 प्लस 9,275 येतंय का बघा. बरोबर आहे. आणि ह्याच्या बाबतीत कसं करा, 6,50,000 मायनस 11,900 करायचंय. कळलं का? इथली टोटल चुकली त्यांची बुक मधली. तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे. इथे 50 केलं ना, तर इथे टोटल चुकली होती. मी आता करेक्शन्स करून घेतल्या, लक्षात आलं. परत एकदा माझ्या लक्षात कसं आलंय,
की 6,50,000 मायनस 11,900 केल्यानंतर हा बॅलन्स मॅच व्हायला हवा होता. तो होत नव्हता म्हणून लक्षात आलं की माझी इथली टोटल चुकली होती करायला. त्यांच्याप्रमाणे नव्हतं जायचं, मला फक्त ही 625 चुकून लिहिलं होतं, त्याच्यात माझी टोटल करायला चुकली. ह्या चुका तुम्ही करायच्या नाहीत. अर्थात जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करता तेव्हा तुमच्याकडे सोल्युशन्स नसतात. सो याप्रमाणे सॉल्व्ह करा, आपली आपली कॅल्क्युलेशन्स करा. बुकमध्ये चुकलेलं आहे बरं का, तो बॅलन्स काढायला चुकलाय त्यांचा. सो हे आपण जे केलेलं आहे ते बरोबर आहे. वर्किंग नोट्स नीट करायच्या आहेत आणि लिहिताना पण व्यवस्थित लिहायचंय. सो आपला हे कॅपिटल अकाउंटच्या मेथड्स करून पूर्ण झालेले आहेत. सो याच्यात लक्षात काय ठेवायचंय, मेन काय काय लक्षात ठेवायचंय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ऍडिशन ड्युरिंग द इयर, डेट दिलेली नसेल तर आपण 6 मंथ्स ऍव्हरेज घेणार आहोत. जर डेट दिलेली असेल तर डेट पासून एंड ऑफ द इयर जेवढे मंथ्स येतात ते कॅल्क्युलेट करून घ्यायचे. सेम असंच ड्रॉइंग्सच्या बाबतीत सुद्धा आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. तिसरा एक महत्वाचं ह्याच्यामध्ये असं तुम्ही लक्षात ठेवणार आहात, ज्या वेळेला फिक्स कॅपिटल मेथड किंवा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड यापैकी कुठली मेथड वापरायची हे दिलेलं नसतं, त्यावेळेला तुम्ही डिफॉल्ट फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड वापरणार आहात. कारण जर फिक्स्ड कॅपिटल मेथड वापरायची असेल तर तसं बुकमध्ये मेन्शन केलेलं असतं. सो हा पॉइंट तुम्ही मार्जिन मध्ये वरती लिहून ठेवा की इफ द मेथड ऑफ कॅपिटल मेंटेनन्स इज नॉट गिवन देन फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड इज युज्ड. कळतंय? आता आपण पुढे सुरू करणार आहोत पार्टनरशिपचे फायनल अकाउंट्स. सो त्यासाठी लागणाऱ्या ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्या आपण आधी सुरुवात करणार आहोत. सगळ्या ऍडजस्टमेंट्स बघून घ्यायच्या आणि मग प्रॉब्लेम करणार आहोत. या प्रॉब्लेम्स मध्ये जर तुम्हाला काही अडलं असेल तर मला सांगा, मी होमवर्क दिलेला आहे तो होमवर्क करा. त्यांच्या सोल्युशन्स प्रमाणे बॅलन्सेस मॅच होत आहेत का नाही ते बघायला जाऊ नका. तुमचं स्वतःचं तुमचं कॅल्क्युलेशन करा आणि मी या मेथडनी सांगितलं ना आता तसं करून ते मॅच करून बघा. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये पार्टनर्सचे फायनल अकाउंट सुरू करणार आहोत. महत्वाची आहेत अगदी. सो पार्टनरशिप फायनल अकाउंट तुम्हाला जो कंपल्सरी प्रॉब्लेम येणार आहे, महत्वाचा आहे, 12 मार्काचा आहे, अजिबात मिस करू नका. सगळ्या ऍडजस्टमेंट्स मी काही ट्रिक्स सांगत असते ऍडजस्टमेंट्स करायच्या, त्या सगळ्या लक्षात ठेवा. आपण खूप प्रॅक्टिस करणार आहोत त्याची, जेणेकरून तुमचे 12च्या 12 मार्क तुम्हाला मिळतील. ठीक आहे, पुढच्या लेक्चर पर्यंत टाटा.